कलियुगामध्ये जर आपण बघितलं तर आपण देवाचं चिंतन करत नाही. रात्रंदिवस संसार करण्याच्या पाठीमागे लागलेले आहोत आणि या संसाराच्या धुराने आपले डोळे एवढे भरलेत की एखादी गोष्ट आपल्या जवळ जरी असली ना तरी सुद्धा आपल्याला दिसत नाही. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकल अशी. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहेत पण दिसत नाही का? ह्या संसारातच आपण एवढं रमलोय. संसार सुटतच नाहीये आपल्याला. बरोबर आहे का नाही? पटतंय का? संसार सुटतो का? नाही सुटत. महिला मंडळांना तर नाहीच सुटत. कितीही भांडणं होऊ द्या, बायको म्हणून रागाने मी जाते माहेरी, पण जाते का हो? बोला की होतात का? म्हणजे पण जात नाही महाराज. बघा नवरा बायकोची जोरदार भांडणं होतात. बायको रागाने उठते आणि म्हणते जाते म्हणलं मी माझ्या माहेरी. तो नवरा म्हणतो ये बाई जायचं तर जा, तू पण चांगली 10-15 दिवस राहा आणि मला पण चांगलं 10-15 दिवस सुखानं राहू दे. ती म्हणली हो हो तुम्हाला माझा एवढाच राग येतो ना, जातेच. नवरा म्हणला नक्की जातीस ना? ती म्हणली निघतेच. घरात जाती, कपाट उघडती, बॅग येती, सगळे कपडे बॅगेत भरती, दरवाजात येती, चप्पल घालती. तितक्यात नवरा म्हणतो थांब. बायकोला वाटतं खरंच थांबवतोय का काय? तो म्हणतो थांब पण मी तुला एसटी स्टँड वरती सोडायला येतो. गाडीवर बसती, एसटी स्टँड वरती येते, उतरते का नाही तितक्यात एसटी पण येते. ही मनातल्या मनातच कुजबुज करते तुला पण आताच यायचं होतं का? चांगली 10-15 मिनिट उशीर झाला असता तर काहीतरी झालं असतं, भांडण मिटलं असतं. पण आता आली तर जावं लागणार, गेलं की राहावं लागणार. जायचं तर नाही पण काय करावं? म्हणून तिने एक आयडिया केली. तिने काय केलं? रुमाल काढला बॅगेतनं, हातात घेतला, नाकाला लावला. अहो जाते म्हणलं मी माझ्या माहेरी, पण तुम्ही तेवढं तुमच्या जीवाला जपा, खातपीत जावा, तब्येतीची काळजी घ्या. जाते म्हणलं मी माझ्या माहेरी, कामावरून घरी लवकर येत जावा. आणि तुम निर्दाळाला मोबाईल नका बघू सारखा सारखा. रात्रीचं लवकर झोपत जावा, सकाळी लवकर उठत जावा. तुम्हाला साधा चहा पण करता येत नाही हो हाताने. आता तुमचं कसं होणार? जाते म्हणलं मी माझ्या माहेरी. नवरा म्हणला इतक्या सर्दी बिर्दी झाली का काय? ती म्हणली नाही हो. मग नवरा म्हणला एवढं प्रेम करतेस का ग माझ्यावरती? बायको म्हणली मग तुम्हाला काय कळणार मी तुमच्यावर किती प्रेम करते? नवरा म्हणला मग इतकाच माझ्यावरती प्रेम करती तर मग कशाला चाललीस माहेरी? बायको म्हणली मी कधी म्हणले जाऊ माहेरी? तुम्हीच म्हणले निघ माहेरी. बायको नवरा म्हणतोय आता मी कधी म्हणलो? तूच म्हणली उठून जाते माहेरी. बायको म्हणली मग चला घरी, अजून एसटी नाही गेली. म्हणजे असा संसार आहे. महिला मंडळांना काही संसार सुटत नाही. बघा महिला मंडळी 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून किती उपवास करतात हो. वटपौर्णिमा करतीन, करवा चौथ करतीन, बैल पोळा नसतो नाही का? मग मला सांगा महिला मंडळी इतका उपवास करतात पुरुष मंडळीसाठी, मग मला सांगा पुरुष मंडळी तुम्ही किती उपवास करता हो महिला मंडळांसाठी? बरं नका बायकोसाठी करू, आईसाठी म्हणा, बहिणीसाठी म्हणा, आजीसाठी म्हणा. करता का एखादा उपवास? नाही करत. वा. मग मला सांगा आपल्या महिला मंडळी वटपौर्णिमा आल्या की त्या वडाच्या झाडाला 7 फेरे मारतात, 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून. तुम्ही नाही उन्हात निदान वडाच्या झाडाला एखाद्या येड्या बाबळीला तरी मारत जावा. आणि महिला मंडळांना हात जोडून विनंती की ताईंनो, वट पौर्णिमेची पूजेला जात असताना, वडाच्या झाडाला जात असताना लय छान छान साड्या, छान 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 दागिने नटून थटून जात जाऊ नका बरं का. तुम्ही म्हणाल का हो ताई वर्षातून एकदा तर येते, मान्य आहे मला, पण तुम्ही जर लय छान छान दागिने साड्या घालून वडाच्या झाडाला गेलात तर शेजारीन बघन ना, शेजारीन म्हणून बाई 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 हिचा नवरा हिला किती छान 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 साड्या, किती छान 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 दागिने देतोय, माझा नवरा तुम्हाला काहीच घेत नाही.
मग ती शेजारीन बाई वडाच्या झाडाला जाईल आणि वडाच्या झाडाला म्हणन, हे वडा मला पाव, हे वडा मला पाव, खायचा वडापाव नाही. ती वडाच्या झाडाला म्हणन, हे वडा मला पाव, माझ्यावर कृपा कर आणि पुढच्या जन्मी हिचा नवरा मलाच मिळू दे. तशी मी आजपासूनच प्रयत्नात आहे, पण पुढच्या जन्मी मिळू दे. म्हणून बचत गट सावध, लय दागिन्यांची हावहाव करू नका. पुरुष मंडळी म्हणतील बरं झालं अशीच महाराजीन पाहिजे. सारखं म्हणत असती हातातलं पाहिजे, गळ्यातलं पाहिजे, नाकातलं पाहिजे, पायातलं पाहिजे, डोळ्यातलं नसतं. डोळ्यात नाही का? पण खरं सांगू का पुरुष मंडळी, महिला मंडळांच्या अंगावरती दागिने असणे हा तुमचाच मोठेपणा आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून दागिने असलेच पाहिजे. महिला मंडळी म्हणतील बरं झालं अशीच महाराजीन पाहिजे. किती दिवस झाले ह्यांना म्हणते एखादा तोळा घ्या, एखादा तोळा घ्या, पण मी इकडनं तोळा तोळा म्हटलं की ह्यांच्या पोटात गोळाच उठतोय. विठ्ठल 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 असा संसार आहे महाराज. संसार काही केला सुटत नाही. म्हणून ज्यांची लग्न झाल्यात त्यांचं बरं आहे, पण ज्यांची लग्न नाही झाली त्यांचं लय अवघड आहे महाराज. आजकाल लग्न जमणं जरा अवघडच झाले म्हणा. पोरीच मिळत नाही पोरांना. बरोबर आहे का नाही? बघा असाच एक पोरगा असतो, लय दिवस झालेले असतात, लय लग्नाला स्थळं बघितली, जवळजवळ 30-35 स्थळं बघितली, पण मुलगीच भेटाना. कशी बशी एक पोरगी पसंत केली, मुलाला मुलगी पसंत झाली, मुलीला पण मुलगा पसंत झाला आणि ह्या मुलाच्या घरच्याला काय उरकूनच द्यायचं होतं. पण त्या मुलीच्याच घरच्यांना मुलगा पसंत नव्हता. त्या मुलीच्या घरचे म्हणले काही केलं करायला पाहिजे आणि ह्याचं लग्न कॅन्सलच करायचं. पण मुलगी म्हटली नाही नाही, कारण तर मी ह्यालाच, नाही तर मग लग्नच करणार नाही. आता एकुलती एक पोरगी होती, ठीक आहे म्हटले. मग त्या मुलीच्या घरच्यांनी एक अट घातली. मुलीचे घरचे म्हणले आम्ही लग्नाला तयार आहोत, पण आमची एक अट आहे, लग्नामध्ये एक पण म्हातारं दिसलं नाही पाहिजे, म्हातारं माणूस आलाच नाही पाहिजे लग्नाला. हे घरचे म्हणले ठीक आहे, एवढं काय नाही तरी म्हाताऱ्या माणसाचं काय काम आहे लग्नाला. ठीक आहे म्हणलं. लग्नाचा दिवस आला, लग्न लागणार पण होतं. तितक्यात त्या मुलाचा एक म्हातारा होता. त्या मुलाकडचा म्हातारा म्हणला लग्नात म्हातारा नाही आणायचं म्हणजे काहीतरी अडचण असणार आहे, मोठी काहीतरी समस्या असणार आहे. तो म्हणला ए पोरांनो काही करा पण मला लग्नाला न्या बाबा. ते म्हणले अहो बाबा मुलीच्या घरच्यांनी तर आट घातली, मुलाला म्हाताऱ्याला लग्नाला आणायचं नाही, लग्न मोडन ना. तो म्हणला नाही नाही, मला काय करा, चांगला माझ्या पांढऱ्या केसांना डाय हाना काळा. म्हणून केस काळी केली म्हाताऱ्याची, जीन्स पॅन्ट घातली, कोट घातला, गॉगल लावला म्हाताऱ्याला, बूट घातली पायात. असा म्हातारा दिसत होता तरुण पोरावानीच. गाडीत बसवलं आणि मंडपात आणलं. कुणीच ओळखाना म्हाताऱ्याला, सगळ्यांना वाटत होतं पोरगाचे काय तरुण. लग्न लागायचं तितक्यात तिकडचा नवरीकडचा चुलता आला आणि नवरीकडचा चुलता म्हणला हे बघा आमची एकुलती एक पोरगी आहे बरं का, तिला आम्ही हुंडा देणार आहे. नवरा म्हणतोय हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला, फक्त पोरगी द्या मामा, मला हुंडा नको काही नको. तो म्हणला असं कसं, आमची एकुलती एक पोरगी आहे का नाही. बरं ठीक आहे म्हणला द्या हुंडा. काय देणार हुंड्यात. तो म्हणला हुंड्यामध्ये आम्ही पैसे देऊ. ठीक आहे द्या पैसे. मग तुम्ही पैसे नेणार कशात. तो म्हणला कशात म्हणजे बॅगेत नेऊ, पिशवीत नेऊ. बरं ठीक आहे, मग आम्ही हुंड्यामध्ये नवरीला झाल देणारे, झाल देतात ना, झाल देणारे, मग तुम्ही झाल कशात नेणार. तो म्हणला झाल आम्ही टेम्पोत नेऊ, गाडीत नेऊ. ठीक आहे म्हणला. मग हुंड्यामध्ये आम्ही मुलीला 3 एकर जमीन देणार आहे. किती बाबा 3 एकर जमीन देणार आहे. मग ती जमीन तुम्ही कशात नेणार. नवरा म्हणतो अहो काय मामा चेष्टा करताय का, जमीन कुठे नेता येत असती का. तो म्हणला नाही नाही, तुम्ही जर जमीन नेली तुमच्या गावाला तरच आम्ही मुलगी देणार, नाही तर लग्न कॅन्सल. आता म्हणला अवघडच झालं. मग ते म्हातारा आलं होतं का पोरग म्हणून नवऱ्याकडचं, ते म्हातारं पुढं आलं. मग ते म्हातारं म्हणलं काय झालं, काय अडचण आहे. तो
नवरीकडचा बाबा म्हणतोय, हे बघा आम्ही पैसे देणार आहे, तुम्ही पिशवीत न्यायला तयार आहे, झाल देणार आहे, तुम्ही टेम्पोत न्यायला तयार आहे, मग आम्ही जमीन देणार आहे, मग तुम्ही कशात नेणार? मग लग्न कॅन्सल. मग ते म्हातारं म्हणलं, एक काम करा, तुम्ही जमीन इथं मंडपात घेऊन या, आम्ही न्यायची कशी ते आमचं आम्ही बघतो. मग तो नवरीकडचा म्हणला, अहो बाबा इथं कुठं जमीन घ्या नेता येत असती का? मग तो म्हणला, अरे येड्या, मग जमीन आम्हाला आमच्या घरी कशी नेता येईल? तुला इथं आणता येत असेल तर बोल. म्हणून म्हातारी माणसं लय गरजेची असतात बरं का. म्हातारी माणसं असलीच पाहिजे प्रत्येक कार्यामध्ये. म्हणून लय मुलांनी उतावळेपणा करू नका लग्नाला असं. म्हणून ज्यांची लग्न झाल्यात त्यांचं बरं आहे, आणि ज्यांची नाही झाली ना ते रात्रंदिवस एकच गाणं ऐकत असतं. कोणतं? यंदा यावं माझं नाव साजनीच्या. बोला की एकच गाणं ऐकतं, आणि एकदा का लग्न झालं की त्याचं गाणंच बदलतं महाराज. मग ते फक्त एकच गाणं म्हणतं, क्या हुआ कैसे हुआ क्यों हुआ. त्याचं गाणंच बदलतं. जे व्हायचं नव्हतं ते झालं. म्हणजे ते म्हणतात ना, शादी का लड्डू जो खाए वो भी पछताए और जो ना खाए वो भी पछताए. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून चांगल्या सवयी लावा, चांगलं वळण लावा, लहान मुलांना चांगल्या सवयी लावा. मी तर म्हणन, लहान मुलांना चांगल्या सवयी लावायच्या आधी मोठ्या माणसाने चांगल्या सवयी लावून घ्या. कारण मोठ्यांचंच अनुकरण लहान मुलं करतात. बरोबर आहे का नाही? आणि लहान मुलं तर काय विचित्रच असतात हो. लहान मुलांच्या कुठे नादी लागतात. बघा, एक मुलगा अंगणामध्ये खेळत असतो, 7-8 दिवस झालेले असतात, तो शाळेतच नसतो गेलेला, अंगणामध्ये खेळत असतो. त्याच्या आजोबा मस्त खुर्चीवर बसलेले असतात, आणि तितक्यात त्या आजोबांना शाळेतली मॅडम, पूर्वीच्या काळी बाई म्हणतात, ती बाई येताना दिसते. त्या आजोबा पळत पळत त्या पोरापाशी येतात, आणि त्या पोराला म्हणतात, ए पांड्या, अरे उठ उठ, जा घरात जाऊन लप. ते पोरग म्हणतं, का हो आजोबा, काय झालं? अरे 7-8 दिवस झाला शाळेत गेला नाहीस, घरात जाऊन लप, तुझी मॅडम येते. ते मुलगा म्हणतोय, हो आजोबा, तुम्हीच जाऊन लपा कुठं तरी माळ्याव बिळ्याव. आजोबा म्हणतात, मी कशाला लपू, अरे तुझी मॅडम येते. तो मुलगा म्हणतो, बाबा अहो मी बाईला सांगितले शाळेत आमचं म्हातारं मेलंय, तुम्ही जाऊन लपा. अशी विचित्र आहेत लहान पोरं, कुठे लागतात लहान मुलांची. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हा संसार काही सुखी नाही, दुःख देणारा आहे. अभंगाचं 3रं चरण. दुःखाची जनानी तेरती बाई ग, 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 दुःखाची जनानी. नाही दुःखाची जनानी
आहे. कोण आहे सांगू का? आई आणि वडील. कारण आताच्या कलियुगामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर प्रत्येक गोष्टी मागं व्याज आहे, प्रत्येक गोष्टी मागं स्वार्थ आहे. अहो दुकानामध्ये जरी गेला ना एखादी गोष्ट घ्यायला तरी प्रत्येक गोष्टी मागं GST लावतो. परंतु अजूनही आई वडिलांच्या प्रेमाला व्याज नाही हो, आहे का? जगी माऊली सारिके असे कोण आहे जिचे जन्मात तरीचे ऋण आहे. असे ऋण ज्याचं व्याज नाही त्या ऋणाविना जीवना साज नाही. अहो तिचं मातृत्व सांगत असताना डोळे अश्रूने भरतात, अंगावर शहारे येतात. किती प्रेम करतात तो आई वडील आपल्या मुलावरती. अहो रात्री 9 वाजता कामावरून येणारा मुलगा रात्रीचे 10 वाजलेत तरी सुद्धा आला नाही ना, मग बघा अवस्था त्या आई वडिलांची कशी होते. अहो जेवतही नाही आणि झोपतही नाही. आई तर सारखी म्हणत असते, अहो बागांना फोन लावून, अहो माझा दादा कसा आला नाही हो, अहो रोज तर 9 वाजता येतो, आज 10 वाजून गेले, अजून कसा येईना. आणि ज्या वेळेस मुलाच्या गाडीचा आवाज येतो, लाईट चमकली की आई पळतच जाते हो गेट पाशी आणि पहिल्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते, बाळा कसं काय उशीर झाला रे, अरे रोज लवकर येतो, अरे जीव कसा तरी होत होता रे माझा, असं करत करत जाऊ नको बाळा. इतकं त्या आई वडिलांचं प्रेम असतं.